घरकाम करणाऱ्या महिलेची सोन्याची पोत लांबवल्याची घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. नाशिकमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्यात. सोनं 70,000वर पोहोचल्यानंतर तर शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये जास्तच वाढ झाल्याचं दिसून येत आहे. शनिवारी सकाळी 7 वाजता घरकाम करणाऱ्या एका महिलेची 2 बाईक स्वारांनी दिवसा ढवळ्या सोन्याची पोत लांबवली. सारडा सर्कल येथील रस्त्यावरून ती चालत असताना तिची सोनसाखळी ओरबाडली. ही घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. ही घटना शनिवारी सारडा सर्कल या परिसरात घडली. याबाबत मुंबई नाका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेबाबत महिलेने अधिक माहिती दिली आहे. मंडळीत राहते, लोकमंडळीतून रोज कामाला येते. 7 वाजता घरातून निघते. 7 वाजता घरातून निघल्यावर पहिले आली का या रस्त्यानेच येते. मी 10-12 वर्ष झाले येते या रस्त्याने. पहिलं काम माझं जिममध्ये जिम झाडायचं आहे आणि मग तिथून पुढं 12 वाजेपर्यंत दुसरे काम आहे. काम दुकानाचे काम. काय झालं तुमचं? काय माहिती, मी अशी चालले मी मागून कोणीतरी आले असे आणि असे मी चालले होते. अशी खसकन पोत तोडली, सरळ गेले ते इकडे. असे किती लोक होते? 2 जण होते, जॅकेट घातलेले होते काळे. लय जोरात फास्ट गाडी नेली एकदम. कितीचा माल होता ते? किती तोळा होता? 1.5 तोळ्याचं. 1.5 तोळ्याची पोत होती. 2 मंगळसूत्र होते त्याच्यात छोटे छोटे. तुमचं नाव काय? निर्मला मोकासे पंडित. नाशिक शहरात सध्या सोनसाखळी चोरीचं प्रमाण वाढलंय. शुक्रवारी पंचवटीतील श्रीकृष्ण नगरमध्ये देखील एका महिलेची पोत ओरबाडली. यातील आरोपी अद्याप फरार आहेत. त्यामुळे आता महिलांना सोन्याची पोत घालणं, सोन्याचे दागिने घालून मिरवणं देखील मुश्किल झालंय. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.